खूप खूप मनापासून अभिनंदन आहे। आणि आमचे प्रवीण भाऊ तायडे, ज्याला सगळे म्हणत होते डमी दिलाय, नाही डमीने त्याला डच्चू दिला। पण हा सगळं तेव्हाच पॉसिबल झालं जेव्हा सगळे कार्यकर्त्यांची मेहनती ग्राउंडवर दिसल्या, म्हणून हे शक्य झालं। कारण की ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मेहनत केली, बोंडे साहेब पहिले मी पक्षामध्ये 12-13 वर्ष दुसरे पक्ष पाहिले आहे, मी कधी कोणत्या पक्षाच्या दुपट्टा नव्हता घातला, पण सगळ्यांनी पाडायचे कसे याच्यासाठी तयारी केली। पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये झालं निवडून कशा आणायचे आहे त्याच्यासाठी काम झालं, आणि ते काम तेव्हाच होऊ शकते। जिल्हा अध्यक्ष म्हणून आमचे बोंडे साहेबांनी प्रत्येक शहराचे आमचे अध्यक्ष आणि पाहू नका मी म्हटलंय जरी सगळे तालुका अध्यक्ष, आणि प्रचार करताना आनंद येत होता की लोकसभा सगळ्यांना आठवते अजूनही, आणि त्याचा रिफ्लेक्शन सगळ्यांनी करून दाखवलं। तर सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाचं आहे, आमचे देवा भाऊचं आहेच, पण आमचे इथे ग्राउंडवर काम करणारा तो गल्लीतला कार्यकर्ता तेवढाच महत्वाचा। कारण अचलपूर मध्ये ज्या पद्धतीने आम्ही लढलो, राजेश भाऊ आम्ही 5 वर्ष सोबत भूमिपूजन केले, तुम्ही आणि आम्ही 5 वर्ष काय काय आम्हाला बोलणं ऐकलं नाही आम्ही, आणि त्या सगळ्याला मात करताना तुम्ही जे विजय तिथे भारतीय जनता पार्टीचा विजय मिळवलं त्याच्याबद्दल तुमचंही अभिनंदन। आणि तिकडचे लोकल कार्यकर्ता, आमचे तालुका अध्यक्षापासून गावातला प्रत्येक व्यक्ती, जेव्हा मी सभा घेतल्या सगळ्यांचे मनात चिड होती की भाभी जर तुम्हाला 1900 मत आहे तर राजेश भाऊला 2800 मत यावेळी त्यांना भेटणार आहे, आणि त्या चिडनी त्या मतदारसंघामध्ये कमाल केली। आमचे केवल भाऊ आले लोकसभामध्ये, त्यांनी समर्थन दिला। बरेचसे लोक विरोध करत होते की नाही तिकीट नको आहे, तिकीट आणली, तिकीट दिली। आज पूर्ण विदर्भामध्ये वन ऑफ दी हायेस्ट लीडनी ते निवडून आले। आता फक्त जिल्हा पूर्ण भगवामय आणि कमळमय झालाय। याच्यासाठी बोंडे साहेब, मी जेव्हा प्रचार करत होते आणि बोंडे साहेब करत होते, तुमचे वेळीस, प्रताप दादाचे वेळीस, केवल भाऊचे वेळीस, तिथे आमचे प्रवीण भाऊसाठी, चंदू भाऊसाठी असा वाटत होता हे उमेदवार आहे आणि तिथे मी उमेदवार आहे। कारण नेत्यांनी जोपर्यंत स्वतः उमेदवार म्हणून प्रचार केला नाही तिथपर्यंत उमेदवार निवडून येऊ शकत नाही, आणि ती उमेदवारी आम्ही स्वतः आमच्या अंगावर घेतली होती। जर हे 8 तास चालतात आम्ही 16 तास चालत होतो, आणि 30 मेहनत सगळ्यांनी केली, म्हणून तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। सरकार भी अपनी है, मुख्यमंत्री भी अपना है, और आने वाले समय में कॉर्पोरेशन भी अपनी है, जिला परिषद भी अपनी है, नगर पंचायत भी अपनी है, नगर पालिका ही अपनी है सब। म्हणून सगळ्यांनी ग्राउंडवर फक्त काम करा, मेहनत करा। म्हणून सगळे महिलांना, महिला जिल्हा अध्यक्ष असो, आमचे दादा असो, तालुका अध्यक्ष, सगळ्यांना लोकसभा कल के रिजल्ट के बाद कुछ तो दिल से हल्का हुआ। राजकमल पे जे धिंगाणा झालं,
जे अपवित्र झालं होतं त्याला पवित्र करण्याचं काम काल गुलालाने आम्ही केलं. आमच्यासाठी ते सगळ्यात मोठा क्षण होता जेव्हा ते बाण चालवत होते आणि आमच्या बाणामध्ये राम होता. त्यांच्या बाणामध्ये नफरत होती, आमच्या बाणामध्ये आमचे रामाचा प्रेम किती होता. आणि ते प्रेम राजकमलवर आम्ही दाखवलं. आणि जे माती होता ना पिवळी माती त्याला पूर्ण गुलालमय करून टाकलाय. म्हणून या जिल्ह्यात याच्यानंतर सगळ्या नेत्यांना एवढीच विनंती आहे, आमची ताईंनी मेहनत केली, सगळ्यांनी मेहनत केली आणि सगळ्यांना एवढीच विनंती आहे की मी तरी सगळ्या लोकांपेक्षा खूप कमी अनुभवाची आहे. फक्त माझी एवढीच इच्छा आहे, आपण सगळ्यांनी मुठ बांधून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी एकमेकाला साथ दिली पाहिजे, एकमेकाच्या पाठीशी आपण सगळे उभे राहिलो पाहिजे. तेवढीच अपेक्षा आपल्या पक्षाकडून आहे. आणि बरेचशे लोकांना वाटत होतं बोंडे साहेब, बरेचशे लोकांना वाटत होता की लोकसभा पराभूत झाल्यानंतर नवनीत राणा चालली जाईल. शेवट जोपर्यंत राजकारण आहे तिथपर्यंत हे दुपट्टाच गळ्यात आहे. जेवढे मतदारसंघ पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. बोंडे साहेब, आपला विश्वास, आपली सगळ्यांची मेहनत हे कशा ग्राउंडवर आली. पहिल्यांदा झालाय की प्रताप दादा निवडून आले पाहिजे त्याच्यासाठी काम झालं, राजेश भाऊ निवडून आले पाहिजे त्याच्यासाठी काम झालं, केवल भाऊ निवडून आले पाहिजे त्याच्यासाठी काम झालं, आणि प्रवीण भाऊ ज्याला डमी म्हणत होते तेही निवडून आला पाहिजे त्याच्यासाठी काम झालं, चंदू भाऊ निवडून आले पाहिजे त्याच्यासाठी काम झालं. या सगळे, आणि रवी भाऊचा प्रश्नच नव्हता. आणि त्या गोष्टीसाठी काम केलं. म्हणून सगळ्यांचे परत एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन. हे आपले सबकी जीत आहे, किसी एक का श्रेय नाही. हा पूर्ण भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारीचा श्रेय आहे की एवढे सीट आपण निवडून आणल्या. त्याच्यासाठी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. भारत माता की